शेतकऱ्यांच्या नावाखाली कोणी साठेबाजी करत असेल तर लक्ष ठेवा, इंधन तुटवड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे निर्देश। 17 विधान परिषदेच्या जागांवर महायुतीचाच विजय होईल, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं महत्त्वाचं वक्तव्य। बोंदूखराच्या साथीदाराकडनं ईडीनं जप्त केले तब्बल 13,50,00,000 रुपये। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई। नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाच्या इमारतीमध्ये मंत्रालयाचा कारभार होणार, इमारत खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग, खरेदीचा मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागलं। मोदींच्या आवाहनानंतर 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये दरवाढ। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, दिपकेंचे बॅकअप पेजही हटवले, सोशल मीडियावर एकच खळबळ। हिंदू असल्याचा बनाव करत विवाह करून धर्मांतर, 16 वर्षानंतर महिलेची पोलिसांमध्ये तक्रार, मीरा भाईंदरमधील धक्कादायक प्रकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।